जळगाव जिल्ह्यातील पाचोराजवळ रेल्वेची मोठी दुर्घटना घडलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात माहिती घेण्यासाठी सविस्तर माहिती घेण्यासाठी माझ्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीरा सर आहेत। सर, नेमकं काय झालं? जळगाव जिल्ह्याच्या जवळ पाचोराजवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळते। नेमका हा अपघात कशाने झाला, कशा प्रकारचा हा अपघात आहे, काय या सगळ्या संदर्भातली माहिती? याच्यामध्ये लखनौवरनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणारी जी पुष्पक एक्सप्रेस आहे, या गाडीचा ही गाडी संध्याकाळी 4 वाजताच्या दरम्यान जळगाव स्थानकावरून निघाली। यानंतर या गाडीमध्ये 5 वाजताच्या दरम्यान काही प्रवासी जे आहेत, या प्रवाशांनी अलार्म चेन पुलिंग केली पचोरा स्थानकाच्या जवळ आणि त्यानंतर हे प्रवासी गाडीतून खाली उतरले। या प्रवाशांनी जे प्रवासी गाडीतून खाली उतरले त्या प्रवाशांना बाजूच्या ट्रॅकवरनं दिल्लीकडे जाणारी जी कर्नाटक एक्सप्रेस होती तिचा धक्का बसला आणि त्यातून साधारण 6 ते 7 प्रवाशांना ही गंभीर इजा झालेली आहे अशी प्राथमिक माहिती आपल्याकडे आलेली आहे। यानंतर आपण स्थानिक प्रशासनाच्या मदतीने याचसोबत तिथे जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत जवळ स्थानकांच्या जवळ त्यांच्या मदतीने आणि भुसावळवरनं ॲक्सिडेंट रिलीफ मेडिकल व्हॅन निघालेली आहे, यांच्या मदतीने आपण ज्या प्रवाशांना काही इजा झालेली आहे किंवा दुखापत झालेली आहे अशा प्रवाशांना आवश्यक ती वैद्यकीय मदत पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे आपण करतो आहोत। स्वतःच्या बचावासाठी या प्रवाशांनी त्या रेल्वेमधून थेट खाली उड्या मारल्या किंवा रुळावर उतरले, नेमका असा काही प्रकार घडला होता का? अशा प्रकारची कुठलीही माहिती अद्यापर्यंत आपल्याकडे आलेली नाही आहे। याच्यामध्ये आत्तापर्यंत जी माहिती आली आहे त्याच्यानुसार या ट्रेनमध्ये चढलेल्या काही प्रवाशांनी पचोरा स्थानकाच्या जवळ ACP केली आणि त्यातून ते प्रवासी जे आहेत त्या ट्रेनच्या डब्यातनं खाली उतरले होते आणि जे प्रवासी खाली उतरले होते त्या प्रवाशांना बाजूच्या ट्रॅकवरनं येणाऱ्या गाडीची कल्पना न आल्यामुळे त्या गाडीचा धक्का त्यांना लागला आणि यात 6 ते 7 प्रवाशांना जी आहे ती गंभीर दुखापत झालेली आहे। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण जर पाहिलं तर हा झालेला सगळ्यात मोठा रेल्वेचा अपघात आणि यामधून जे प्रवासी आहेत ते रुळावर उतरले आणि त्या दरम्यान ही घटना घडली आणि सध्या यामध्ये अनेक जण आहेत ते जखमी झाले। अद्याप मृतांचा आकडा हा समोर आलेला नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रे समित धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।